नमस्कार मैत्रिणींनो, फेस योगाच्या सेशनमध्ये आज आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला डोळ्याचे आणि चेहऱ्याचे वेगवेगळे फेस मसाज दाखवले. त्याप्रमाणे आपण करायचे. सर्वात प्रथम फेसमध्ये हवा भरून राईट टू लेफ्ट त्याला मूव्ह करायचे आहे. म्हणजे असं. और टाइम स्टार्ट नाउ. रिलीज अँड रिलॅक्स. पुढचा फेस मसाज आहे. आपण पूर्ण गालामध्ये हवा भरून मानेने क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज असं राऊंड मान फिरवायची आहे. पाठीचा कणा ताठ ठेवून मान पण ताठ ठेवायची आणि उजव्या बाजूने असा हवा सोडल्याचा आवाज करायचा. परत डाव्या बाजूला करायचे आहे. प्रथम उजव्या बाजूला करू. आवर टाइम स्टार्ट नाउ. रिलीज आणि रिलॅक्स. आता डाव्या बाजूला. रिलीज आणि रिलॅक्स. आता समोरच्या बाजूला. यामुळे इथली चरबी कमी होण्यास मदत होते. ही डबल चीन आणि ही नेकची जी चरबी आहे ती कमी होते. आता पुढचा मसाज करायचा आहे. आपल्या डोळे हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसाच आहे. जसं चेहरा महत्त्वाचा तसेच डोळे पण महत्त्वाचे आहेत. डोळ्यामुळे आपण सगळे जग बघू शकतो. या डोळ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे. या डोळ्यांचा कसा मसाज करायचा किंवा डोळ्यांचा कसा व्यायाम करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम डोळे मोठे करायचे. रागवल्यावर आपण डोळे मोठे करतो त्याप्रमाणे डोळे मोठे करायचे आहे. या पद्धतीने. आवर टाइम स्टार्ट नाउ.
रिलीज अँड रिलॅक्स. त्यानंतर असा थंब म्हणजे आपल्या हाताचा अंगठा डोळ्यासमोर ठेवायचा आणि तो राऊंड राऊंड फिरवायचा आहे. आपण ताठ बसायची, स्थिर ठेवायची आहे. फक्त डोळे आणि अंगठ्याचं टोक, डोळ्याने अंगठ्याच्या टोकाला बघत ज्याप्रमाणे अंगठा फिरतो त्याप्रमाणे डोळ्याच्या बाहुल्या फिरवायच्या आहे. आवर टाइम स्टार्ट नाव. आता अँटी क्लॉकवाईज. रिलीज अँड रिलॅक्स. पाठीचा कणा ताठ ठेवून मान पण ताठ ठेवायची आणि उजव्या बाजूने असा हवा सोडल्याचा आवाज करायचा आहे आणि परत डाव्या बाजूला करायचे आहे. प्रथम उजव्या बाजूला करू. आवर टाइम स्टार्ट नाव. रिलीज अँड रिलॅक्स. आता डाव्या बाजूला. रिलीज अँड रिलॅक्स. आता समोरच्या बाजूला. यामुळे इथली चरबी कमी होण्यास मदत होते. ही डबल चीन आणि ही नेकची जी चरबी आहे ती कमी होते. आता पुढचा मसाज. एका ग्लासमध्ये थोडे पाणी घेऊन दोन्ही हातांची 2 बोटं त्याच्यामध्ये बुडवायची आहे या पद्धतीने आणि जीभ बाहेर काढून जिभेला मसाज द्यायचा. आवर टाइम स्टार्ट नाव. जेवढे शक्य होईल तेवढी जीभ बाहेर खेचत दोन्ही या तिन्ही बोटांनी त्यांना मसाज द्यायचा आहे.
रिलीज अँड रिलॅक्स. त्यानंतर दोन्ही हात असे एकमेकावर रब करून कानाला मसाज द्यायचा. जसं धरायचं, सोडायचं. और टाइम स्टार्ट नाव. रिलीज अँड रिलॅक्स. त्यानंतर कानाची दोन्ही पाळी दोन्ही हाताने धरून अशी दोन्ही हातांच्या बोटाने धरून वर खेचायची आहे. आवाज टाइम स्टार्ट नाव. या प्रकारे जर रोज फेस योगा कराल तर कुठल्याही पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. कारण की महिन्यातनं एकदा तुम्ही पार्लरमध्ये जातात, तिथे 1 तास देतात. 1 तासामध्ये चेहऱ्यात काहीच फारसा फरक पडत नाही आणि पडला तरी तो टेम्पररी असतो. पण फेस योगाने परमनंट फरक पडतो. त्यामुळे चेहरा खूप छान होतो. तुम्ही हे करून बघा आणि कसे वाटले ते पण मला सांगा. रिलीज आणि रिलॅक्स. दोन्ही तर्जन्या डोळ्यांच्या खाली या भागात ठेवून डोळ्याने असे वर पाय डोळ्यांची उघडझाप करायची आहे. या पद्धतीने. आवर टाइम स्टार्ट नाव. रिलीज अँड रिलॅक्स. त्यानंतर दोन्ही गालांमध्ये हवा भरून चीन आणि हे कंठ आपला म्हणजे मानेचा खालचा भाग आहे जिथे असं मऊ गालीसारखं लागतं त्याला लॉक करायचे. प्रथम गालामध्ये हवा भरून घ्यायची आणि या पद्धतीने लॉक करायची. आवर टाइम स्टार्ट नाव.
रिलीज अँड रिलॅक्स. मी तुम्हाला प्राणमुद्रा शिकवणार आहे. या प्राणमुद्रेसाठी आपल्या बोटातील तर्जनी आणि करंगळी आणि अंगठा यांची टोकं एकमेकाला या पद्धतीने जोडायची आहे. दोन्ही हात असे मांडीवर ठेवून ताठ बसायचे. प्राणमुद्रेमुळे आपल्या शरीरातील जे व्हिटॅमिन्स असतात त्यांची कमतरता कमी होते. जसं व्हिटॅमिन अ, ब, क, ड या सर्व व्हिटॅमिनची कमतरता प्राणमुद्रेमुळे कमी होते. तसेच अशी मुद्रा आहे की यामुळे डोळ्यांना तेज येते. डोळ्याला जर चष्मा असेल तर तो हळूहळू कमी होऊ शकतो. ही मुद्रा तुम्ही रोज 10 ते 15 मिनिटं करायची आहे आणि ज्यावेळी आपण ओंकार ध्यान करतो त्यावेळी तर करायचीच आहे. ही मुद्रा जर रोज केली तर शरीराला अनेक फायदे होतात. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांच्यासाठी आणि हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी पण ही मुद्रा एक वरदानच आहे. आणि ज्यांना अशक्तपणा खूप आहे त्यांच्यासाठी पण ही मुद्रा खूप काम करते. म्हणून ही प्राणमुद्रा लावून आपण आज हर्मिंग साऊंड करणार आहोत. ओंकारचा 5 वेळा जप करायचा आहे. थोडी मान अशी तिरपी करून आकाशाकडे करून डोळे बंद करून घ्यायचे आणि अ आणि म चा उच्चार करायचा या पद्धतीने आणि 5 वेळा म्हणायचे आहे. ओंकारचा जप केल्यामुळे मेंदूपर्यंत व्हायब्रेशन जातात आणि रक्तप्रवाह सुरळीत होतो. रक्तप्रवाह चांगला झाला की चेहऱ्याला आपोआपच ग्लो येतो. याची ओंकारची जर तुम्ही रोज 21 वेळा 11 वेळा असा जप केला ओंकारचा तर त्याचा फायदा जास्त होतो. कधी कधी सकाळी पण तुम्ही ओंकार करू शकता. त्यामुळे स्किनला पण व्हायब्रेशन मिळते आणि स्किनचा पण रक्तप्रवाह सुरळीत होतो. आपली विचार करण्याची क्षमता आणि ताकद पण वाढते. आपल्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात. तसंच रोज सकाळी उठल्याबरोबर डोळ्यावर उंजळीमध्ये असे थोडे पाणी घेऊन 30 वेळा असे फबकी मारली किंवा असे पाणी जोराने प्रेशरने मारली तर डोळ्याचे तेज पण वाढते. आणि सकाळी उठल्याबरोबर स्किनला पण असे प्रकारे केल्यावर स्किन पण चांगली होते. तसंच सकाळी उठल्याबरोबर ब्रश न करता जी थुंकी असते ती डोळ्यात काजळासारखी लावली तरी पण डोळ्याचे तेज वाढते. या पद्धतीने आपण डोळ्याची काळजी घेऊ शकतो. डोळ्याचे व्यायाम करायचे, डोळ्याचा मसाज करायचा, डोळ्यावर पाण्याचे फवारे मारायचे. हे पाण्याचे फवारे जोरात भरपूर पाणी घेऊन जोरात असं प्रेशरने या डोळ्यावर 30 आणि या डोळ्यावर 30 मारले तर चष्म्याचा नंबर पण कमी होतो. आजचा हा फेस योगा तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर सांगा. परत भेटू या पुढच्या